वेअरहाऊसमध्ये विक्रमचा देह अजूनही जमिनीवर पडलेला होता. सगळीकडे मृत शांतता होती. रुद्र काही सेकंद तसाच उभा राहिला. मग हळूच वळला. चला, सगळे बाहेर जायला निघतात. बाहेर रुद्र गाडीमध्ये बसणार इतक्यात जियांचा फोन वाजतो. तो कॉल उचलतो. हॅलो. दुसऱ्या बाजूने घाबरलेला आवाज येतो. सर, बंगल्यावर काहीतरी गडबड झाली आहे. जियांचा चेहरा बदलतो. काय झालं? सिक्युरिटी गार्ड्स बेशुद्ध सापडले आहेत आणि वाणी मॅडम दिसत नाहीत. जियान काही सेकंद थिजून जातो. काय? रुद्र त्याच्याकडे बघतो. काय झालं? जियान हळू आवाजात म्हणतो. सर, वाणी मॅडम बंगल्यात नाहीत. क्षणातच रुद्रच्या चेहऱ्यावरची शांतता गायब होते. स्पष्ट बोल, जियान म्हणतो. सिक्युरिटी डाऊन आहे, CCTV कॅमेरे बंद आहेत आणि वाणी मॅडम गायब आहेत. रुद्रचा श्वास जड होतो. त्याच्या डोळ्यात तीच धोकादायक चमक परत येते. रुद्र लगेच फोन काढतो. तो घरच्या सिक्युरिटी हेडला कॉल करतो. काय झालं तिथे? समोरून घाबरलेला आवाज येतो. सर, आम्हाला काहीच कळलं नाही. कोणीतरी गॅसमुळे आम्ही सगळे बेशुद्ध पडलो आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा मॅडम नव्हत्या. रुद्रचा हात घट्ट होतो. तो दात आवळून म्हणतो. CCTV फुटेज पाठव. सर, सगळे कॅमेरे हॅक केले गेले आहेत. हे ऐकताच रुद्र काही सेकंद पूर्ण शांत होतो. इतका शांत की सगळ्यांना भीती वाटते. जियान हळू आवाजात म्हणतो. सर. तेवढ्यात रुद्रचा फोन बीप होतो. एक अनोळखी नंबरवरून मेसेज येतो. जियान स्क्रीनकडे बघतो. सर, मेसेज. रुद्र फोन घेतो. स्क्रीनवर एक व्हिडिओ क्लिप होती. व्हिडिओ प्ले होतो. स्क्रीनवर दिसतं वाणीला 2 माणसं जबरदस्तीने पकडून नेत आहेत. ती झगडते, ओरडते. रुद्र मागून आवाज येतो. माधवीचा घेऊन जा तिला. व्हिडिओ इथेच कट होतो आणि खाली एक मेसेज दिसतो. गेम अजून संपलेला नाही आहे रुद्र. रुद्र क्षणातच रुद्रच्या डोळ्यात आग पेटते. त्याच्या हातात फोन जवळजवळ सुटतो. जियान हळू आवाजात म्हणतो. सर, कोण आहे हे? रुद्र हळू आवाजात म्हणतो. मला माहीत आहे. जियान, कोण? रुद्रचा आवाज आता पूर्ण थंड झाला होता. घरातूनच कोणीतरी. तो लगेच आदेश देतो. जियान, गाडी वळव. येस सर. गाडी वेगाने निघते. रस्त्यावर स्पीड इतका जास्त होता की बाकी सगळ्या गाड्या बाजूला होत होत्या. रुद्र शांत बसला होता, पण त्याच्या डोक्यात सगळं जुळत होतं. सिक्युरिटी डाऊन, CCTV हॅक, घरातला माणूस. तो हळू आवाजात म्हणतो. ही फक्त किडनॅपिंग नाही आहे. जियान त्याच्याकडे पाहतो. म्हणजे? रुद्र म्हणतो. ही वॉर आहे. गाडी रात्रीच्या अंधारात वेगाने धावत होती आणि रुद्रच्या मनात एकच गोष्ट घुमत होती. ज्याने वाणीला हात लावला आहे त्याचा शेवट आता ठरलेला आहे. SUV गाडी काळोख्या रस्त्यावर वेगाने धावत होती. आत वाणीचे हात घट्ट बांधलेले होते. तिच्या डोळ्यात भीती होती, पण ती पूर्णपणे तुटलेली नव्हती. ती मनातच म्हणत होती. रुद्र, तू येणार ना? त्याच वेळी रुद्रची गाडी शहरात वेगाने धावत होती. स्पीड इतका जास्त होता की रस्त्यावरच्या गाड्या बाजूला सरकत होत्या. जियान फोनवर ओरडत होता. सगळे लोकेशन ट्रॅक करा. शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नजर ठेवा. रुद्र शांत होता, पण त्याच्या डोळ्यात आता फक्त एकच गोष्ट होती. रक्त. तो हळू आवाजात म्हणाला. जियान, मला 10 मिनिटात लोकेशन पाहिजे. येस सर. काही सेकंदातच जियानचा फोन बीप होतो. तो स्क्रीनकडे बघतो. सर, सिग्नल मिळाला. कुठे? शहराबाहेर. जुना हायवे आणि पुढे एक फॅक्टरी एरिया. रुद्र लगेच म्हणतो. सगळ्या टीमला कॉल कर. कट टू एक जुनी बंद पडलेली केमिकल फॅक्टरी. बाजूला कोणीच नाही, फक्त अंधार आणि शांतता. SUV आत येते. वाणीला बाहेर ओढलं जात होतं. ती अजूनही झगडत होती. मला सोडा. तुम्हाला कल्पना नाही रुद्र काय करेल. विराज हलकस असतो. तेच तर बघायचं आहे. आत फॅक्टरीच्या मोठ्या हॉलमध्ये वाणीला एका खुर्चीला बांधलं जातं. माधवी तिच्या समोर उभी होती. ती हळू आवाजात म्हणाली. तुला माहीत आहे वाणी, रुद्रचं सगळं साम्राज्य कसं उभं राहिलं? वाणी काही बोलत नाही. माधवी पुढे म्हणते. फक्त शक्तीने नाही तर लोकांच्या भीतीने. ती थंडपणे हसते. आज आपण त्याची तीच भीती तोडणार आहोत. त्याच वेळी बाहेर अंधारात काही गाड्या शांतपणे थांबतात. हेडलाईट्स बंद, दरवाजे हळूच उघडतात.
रुद्र आणि त्याची टीम खाली उतरते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आधीपेक्षा जास्त क्रूरता होती. जियान हळू आवाजात म्हणतो, सर, आत किमान 30 ते 40 माणसं आहेत. रुद्र फक्त एक शब्द बोलतो, कमी आहेत. जियान हलकंसं स्मित करतो. रुद्र आकाशाकडे बघतो आणि हात वर करतो. क्षणातच दूरवरून पुन्हा तोच आवाज, धडधड धडधड धड. एक नाही, 2 हेलिकॉप्टर ते फॅक्टरीच्या वर येऊन थांबतात. विराजचे माणसं आतून घाबरतात. सर, बाहेर काहीतरी चालू आहे. माधवी भुवया उंचावते. रुद्र हेलिकॉप्टरमधून पुन्हा ब्लॅक कमांडोज उतरू लागतात. यावेळी अजून जास्त, 100+ माणसं. सगळे पूर्ण तयार आहेत. गन्स, स्नायपर्स, नाईट विजन. पूर्ण वॉर झोन झाला होता. आत वाणीला आवाज ऐकू येतो. तिच्या डोळ्यात आशा चमकते. रुद्र बाहेर. रुद्र हळू आवाजात म्हणतो, कोणीही जिवंत राहू नये. ज्याने वाणीला हात लावला आहे. जियान मान हलवतो. यस सर. अचानक धाडकन मुख्य गेट उडवलं जातं. सगळीकडे धूर पसरतो आणि रुद्र आत चालत येतो. त्याच्या मागे पूर्ण टीम त्याच्या पावलांचा आवाजच भीती निर्माण करत होता. माधवी आणि विराज समोर उभे होते. विराज हसतो, वेलकम रुद्र. रुद्रचा चेहरा पूर्णपणे बदललेला होता. तो हळू आवाजात म्हणतो, आई. माधवी शांतपणे म्हणते, आज तू मला थांबवू शकत नाहीस. रुद्रच्या डोळ्यात वेदना आणि राग दोन्ही होते. तुम्ही हे सगळं का केलंत? माधवी ओरडते, कारण तू देव नाहीस रुद्र. तुला वाटतं सगळं तुझ्या कंट्रोलमध्ये आहे. जुन्या फॅक्टरीमध्ये धूर पसरलेला होता. सगळीकडे गोळीबारानंतरची शांतता होती. रुद्र आणि त्याची टीम आत उभी होती. तेवढ्यात माधवी अचानक पुढे येते. ती वेगाने वाणीच्या मागे जाते आणि एका झटक्यात तिच्या केसांना पकडून तिला उभी करते आणि तिच्या डोक्यावर बंदूक टेकवते. वाणी घाबरून थरथरते. आई, प्लीज. माधवी तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणते, शांत बस, नाहीतर आता संपवेन. क्षणातच सगळे थबकतात. जियान ओरडतो, गन खाली ठेवा. रुद्रचा श्वास अडकतो. आई, हे काय करताय तुम्ही? माधवीचा चेहरा आता पूर्ण वेडा झाला होता. ती जोरात ओरडते, एक पाऊलही पुढे टाकलास तर वाणीला इथेच मारून टाकेन. वाणीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती हळू आवाजात म्हणते, रुद्र, काही करू नको. रुद्र थिजून उभा होतो. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, कारण यावेळी तो काहीच करू शकत नव्हता. माधवी हसत म्हणते, काय झालं रुद्र? तुझं साम्राज्य, तुझी ताकद आता कुठे गेली? ती अजून घट्ट वाणीला पकडते. वाणी वेदनेने डोळे बंद करते. माधवी थंड आवाजात म्हणते, सरेंडर कर, नाहीतर तुझ्या डोळ्यांसमोर तुझं सगळं संपवेन. पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरते. सगळ्यांचे डोळे आता रुद्रवर होते. जियान हळू आवाजात म्हणतो, सर नाही. पण रुद्र हळूहळू आपली बंदूक खाली ठेवतो. सगळे गन खाली ठेवा. जियान थबकतो, सर. रुद्र जोरात म्हणतो, हे ऑर्डर आहे. क्षणातच सगळे सोल्जर्स आपली शस्त्र खाली ठेवतात. माधवीच्या चेहऱ्यावर विजयी स्मित येतं. ती हसत म्हणते, हा झाला ना माझा मुलगा. रुद्र हळूहळू पुढे येतो आणि गुडघ्यावर बसतो. वाणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. रुद्र नाही. माधवी जोरात असते, आज शेवटी तू हरलास. आजचा भाग खूप भावनिक होता. काय वाटतं तुम्हाला? रुद्र वाणीला वाचू शकेल का? तुमचं कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.